दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या घरी मोठ्या भक्तिभावात गणपती बाप्पाचं आगमन झालं। यावेळी केदार शिंदे यांनी जुन्या आठवणी शेअर केल्या। त्यांच्या नवीन घरातील हे बाप्पाचं 3रं वर्ष आहे। केदार शिंदेंनी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी तेजल चौकेकर यांच्यासोबत। घरोघरी बाप्पा विराजमान झालेलेच आहेत। आता मी आहे दिग्दर्शक केदार शिंदे सर यांच्या घरी। केदार सर, तुमचं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत। आणि बाप्पा विराजमान झालेले आहेत, जल्लोषात बाप्पाचं आगमन देखील झालेलं आहे। खरं तर आपण अख्खं वर्षभर त्याची वाट पाहत असतो, बाप्पा कधी येणार त्यासाठी। आणि घरात बाप्पा आल्यानंतर प्रसन्नता, भक्तिमय वातावरण असतं। काय सांग? हे आमचं 16वं वर्ष, पण या घरातलं हे 3रं वर्ष। बरं, आमच्याकडे गणपती बाप्पा येणं ही पर्वणी अशासाठी असते की ना, वर्षभर आपण आपल्या कामात असतो। आजकाल आपण इतके प्रगत झालेलो आहोत की आपण ना भेटण्यापेक्षा व्हॉट्सअपवर मेसेज टाकणं किंवा व्हिडिओ कॉल करणं, एवढ्यावरच आता सगळ्या गोष्टींची म्हणजे कामं होत आहेत। करोनानंतर तर आपल्याला इतकं शिकवलं गेलंय की सगळं ऑनलाईनच असायला पाहिजे। पण हा जो सण असतो ना, हा सणच असा असतो की जिथे सगळे माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, इथे पाहुण्यांची रेलचेल, हे सगळं 2 दिवस ना इतके मंगलमय आणि भरलेले दिवस असतात ना। मग त्या जेवणाच्या पंक्ती, गप्पा, खूप गप्पा, कारण असं बोलायला वेळ मिळत नाही। जर समजा आलं तर 1 तास 2 तासासाठी कोणीतरी थांबलेलं असतं, पण इथे काही जाण्याचं कोणाला भानच नसतं घरातून। या 2 दिवसामध्ये भले आमच्याकडे माझे खूप मित्रमंडळी सेलिब्रिटी असली तरीही सेलिब्रिटी फक्त एकमेव असतो, बाप्पा। त्यामुळे या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि या सगळ्या सुखासाठी हे घर सदैव उघडं असतं। कोणी यायचं आणि या दारातून आतमध्ये यायचं। धन्यवाद केदार सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। गणपती बाप्पा मोरया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।